या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आता क्या बोले? 3 करोड़ लेके जाओ। क्या होना? 3 करोड़ होना। इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे। मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही। जोशी नावाचा पीए त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते। ही बाब वाल्मिकला खटकली, सटकली। आता माझी सटकली। एक बैठक झाली आवाजा कंपनीच्या संदर्भात। परत नितीन बिक्कड, राहणार फकराबाद, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव याने आवाजा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिक अण्णाकडे। त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता। कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटता येतं का म्हणून प्रयत्न करत होते। जोशी म्हणून पीए धनंजय मुंडे साहेबाकडे, जोशी नावाचा पीए त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते। ही बाब वाल्मिकला खटकली, सटकली। आता माझी सटकली। तशी वाल्मिक अण्णाची सटकली। वाल्मिक अण्णांनी जोशीला बी काय म्हणायचं ते म्हणला, बाकीच्यांना म्हणला। मग नंतर असं ठरलं, त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन, हे दुसरी कंपनी आहे बरं का। ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी, खाली लिहिलंय। त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे 132 केव्हीचं सबस्टेशन, 120, 33 हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनचं काम आय एनर्जी, त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी। हे काळकुटे पुण्यातच राहतात कुठंतरी, मला माहिती नाही, पण अनंत काळकुटे हे त्यांचं नाव आहे, मूळ बीडचेच आहे। आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे आवाजा जी मस्सा जोगला आहे संतोषच्या गावी आवाजा कंपनी आली आणि हा आय एनर्जी वाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली। दिनांक 19 जून 2004। मी मीडियाला विनंती करतो हे तारखा बिरखा लक्षात ठेवा, कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथं दिसणार आहेत, यांचे लोकेशन तिथं दिसणार आहेत। मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची। कोणाकोणाची बैठक कुठे झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर। त्याचं नाव आहे सातपुडा, सातपुडा। या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आता क्या बोले? 3 करोड़ लेके जाओ। क्या होना? 3 करोड़ होना। असं हे म्हणले तर अल्ताफ तांबोळी आणि शुक्ला हे 2 लोक बाहेर पडले। त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला। कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा। पुन्हा ते आत गेले, म्हणले साहब तिर्री नाही जमती तिर्री, असं हे म्हणाले। आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आताच नाही ठरवू, पुढे ठरवू।
पण एक काम करा, इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही, परंतु 50 लक्ष घेतले. आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे. हे मस्साजोग जे गए संतोषचं गाव आहे या सरपंचाचा. मस्साजोगची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली? कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला. आणि ती चालवतो नितीन बिक्कड. या वेळेस काळकुटे मात्र बंगल्यावर आलेला नाही, हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे. मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग. मी एसपी ला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा, एक फोन वापरतात ते किती लोक आहेत तिथं? वर हात करा. एक फोन फक्त, बहुतांश खाली हात करा. तू अपने जैसा दिखता है. 2 मोबाईल वापरतात असे किती लोक आहेत? 2 मोबाईल ज्यांच्याकडे 2 असतात, एकावर एक. नाही काही जण आईसा नगण्य 2 मोबाईल वाले सुद्धा. आमचे वाल्मिकांना उर्फ आका किती मोबाईल वापरतात? 17 मोबाईल नंबर वापरतात. 17 मोबाईल नंबर बीडच्या एसपीला आणि सीआयडीचे जे हे आहेत, मला बघून नाव त्याच नितीन बर का, सीआयडीचे जे आयजी आहेत, आयजी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा. कोणाकोणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे, पुणे जिथं काहीच नाही होणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने. आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांनाही विनंती करतो. आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही बी अजितदादा बरोबर काम केलेले. अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस आहे हो. 5 वर्ष, तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे. आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती, मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो, म्हणलं यांच्या बाबतीत फोन करा. अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं.